कागलच्या यात्रेत शुक्रवारी रात्री भीतीचा आणि थराराचा क्षण अनुभवायला मिळाला। गहिनीनाथ हजरत गैबी पीर उर्सानिमित्त भरलेल्या यात्रेत उभारलेला आकाश पाळणा अचानक 80 फुटांच्या उंचीवर थांबला आणि त्यात बसलेले नागरिक हवेतच अडकले। महिला आणि लहान मुलांचा आरडाओरडा, खाली जमलेली गर्दी आणि हवेत लटकलेले जीव या सगळ्या परिस्थितीत अग्निशमन दलानं दाखवलेली तत्परता आणि धैर्यामुळे अखेर 4 तासानंतर सर्वांची सुटका झाली। गहिनीनाथ हजरत गैबी पीर उर्सानिमित्त कागल शहरात भरलेल्या यात्रेत शुक्रवारी रात्री मोठा थरार घडला। बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या जॉईंट व्हील अर्थात आकाश पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला। त्यामुळे पाळणा साधारण 80 फुटांच्या उंचीवर थांबला आणि त्यात बसलेले 18 नागरिकांसह त्यात महिला आणि लहान मुले अडकली। या घटनेनंतर आरडाओरडा आणि घबराट पसरली। नागरिकांनी बचावासाठी आवाज दिला तर खाली शेकडो लोकांची गर्दी जमली। घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झालं। अधिकारी ओमकार खेडकर, जयवंत खोत, वाहन चालक अमोल शिंदे, फायरमन प्रमोद मोरे आणि अभय कोळी या शूर जवानांनी वेळ न दवडता बचाव कार्य सुरू केलं। टर्न टेबल, लॅडर आणि मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं 18 जणांना सुरक्षित खाली आणण्यात आलं, तर उर्वरितांना नागरिक आणि पोलिसांच्या मदतीनं जमिनीवर आणण्यात यश आलं। संपूर्ण मोहीम जवळपास 2 तास सुरू होती। रात्री 11:15च्या सुमाराला क्रेनद्वारे शेवटचे अडकलेले नागरिकही सुरक्षित खाली आणले गेले। या मोहिमेदरम्यान परिसरातील विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आणि मोठी गर्दी असल्यानं पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला। या प्रसंगामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र अग्निशमन दलाच्या शौर्यपूर्ण आणि वेळेवर पोहोचलेल्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला। नागरिकांतून त्यांच्या धाडसाचं आणि तत्परतेचं कौतुक व्यक्त केलं जातंय।